Hello friends, welcome to Bachao classes. मी बच्चाव सर, डायरेक्टर ऑफ बच्चाव क्लासेस. बच्चे लोक, आपण मॅथ्स पार्ट 2 ज्याला आपण जॉमेट्री पण म्हणतो त्याचं फर्स्ट चॅप्टर स्टडी करायला घेतलं. मागच्या लेक्चर मध्ये आपण कन्सेप्ट पाहिली, कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट अँड डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. एखाद्या पॉइंट सोबत जी संख्या जो नंबर रिलेटेड असतो त्याला म्हणतो आपण कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉइंट. आणि बच्चो डिस्टन्स कसं फाइंड करायचं, तर डिस्टन्स फाइंड करण्यासाठी डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स फाइंड करण्यासाठी सिंपल फॉर्म्युला यूज करायचा, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मोठ्या कोऑर्डिनेट मधनं लहान कोऑर्डिनेट काय करायचा, सबट्रॅक्ट करायचा, म्हणजे आपल्याला काय मिळतं, डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स मिळतं. मग चला पुढची कन्सेप्ट आपण पाहूया. पुढची कन्सेप्ट आहे बिटवीननेसची. बिटवीननेस. चलो आपण आता बघणार आहोत बिटवीननेस नावाची कन्सेप्ट. आधीच्याच लेक्चरला मी तुम्हाला समजावून सांगितलं चलो की जॉमेट्री खूप इंटरेस्टिंग आणि सोपा विषय आहे जर का तुमच्या काय कन्सेप्ट क्लिअर असतील तर. कन्सेप्ट वर मी तुम्हाला पुष्कळ बोललो आधीच्या लेक्चर मध्ये. तर चलो चला मग ही पण कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. बिटवीननेस म्हणजे काय. चलो इफ A, B, C are three, if A, B, C are three distinct म्हणजे बच्चों भिन्न भिन्न वेगवेगळे. If A, B, C are three distinct and collinear points. Collinear म्हणजे काय बच्चों जे एकाच लाईनवर आहेत त्यांना आपण काय म्हणतो, कोलिनियर. If A, B, C are three distinct and collinear points, then there are three possibilities. If A, B, C are three distinct, collinear, distinct, भिन्न आहेत, collinear आहेत points, then there are three different possibilities. There are three possibilities about their positions. जर का बच्चों A, B, C three distinct points आहेत, collinear आहेत, then there are three possibilities about their positions. कशा तीन possibilities बघा बरं. तर बच्चों कदाचित काय पहिल्या पॉसिबिलिटी मध्ये ही आपली समजा फर्स्ट पॉसिबिलिटी. बच्चों अशा किती पॉसिबिलिटीज असणार आहे, तर 3 पॉसिबिलिटीज तयार होतील. ही माझी सेकंड आणि ही आपली थर्ड पॉसिबिलिटी. बच्चों इफ A, B, C are three distinct and कसे कोलिनियर पॉइंट्स. मग कदाचित काय बच्चों A हा पॉइंट A इज बिटवीन B and C. चलो काय असेल, कदाचित पॉइंट A इज बिटवीन B and C. A कदाचित मध्ये असेल. कदाचित बच्चों पॉइंट B इज बिटवीन A and C. कदाचित काय असेल, B मध्ये असेल. बच्चों ऑप्शन्स काय काय असतील, कदाचित A मध्ये असेल, कदाचित B मध्ये असेल. बोला बच्चों कदाचित कोण C पॉइंट मध्ये असेल. इफ A, B, C are three distinct भिन्न and collinear points. डिस्टिंक्ट भिन्न आहेत आणि वरून काय ते कोलिनियर पॉइंट्स आहेत, देन देर आर 3 पॉसिबिलिटीज अबाउट देअर पोझिशन्स. कदाचित काय घडेल बच्चों, कदाचित पॉइंट A इज बिटवीन B and C.
कदाचित काय असेल पॉइंट बी इज बिटवीन ए अँड सी. कदाचित काय असेल बच्चे लोग पॉइंट सी इज बिटवीन ए अँड बी. मग बच्चे लोग हा बिटवीननेस असा लिहिला जातो बी ए सी. जो मध्ये आहे बिटवीन आहे तो बिटवीनच ठेवायचा आणि मध्ये छोटेसे सेगमेंट टाकायचे. मग चलो हा बिटवीननेस कसा लिहिला जाईल ए बी सी. बी मध्ये आहे हा बिटवीननेस कसा लिहिला जाईल चलो ए सी बी असा लिहिला जाईल. आणि बच्चो जर का आपल्याला माहिती आहे की असा बिटवीननेस आहे याचा अर्थ काय झाला की ए इज बिटवीन बी अँड सी. याकडे पाहून आपल्याला सरळ क्लिअर होणार आहे की हे तिघ पॉइंट्स काय आहेत डिस्टिंक्ट पण आहेत कोलिनियर पण आहेत आणि ए इज बिटवीन बी अँड सी आहे. ए इज बिटवीन बी अँड सी. तर बच्चो लोग या तिघांच्या बाबतीत डिस्टन्स रिलेशन पण लिहिता येतं. मग सांगा जर बी आणि सी हे टोकाचे पॉइंट आहेत बी आणि सी टोकाचे पॉइंट आहेत तर मग सिंपल मिनिंग राहील बच्चो लोग डिस्टन्स बी सी सगळ्यात मोठा डिस्टन्स राहील इक्वल टू डिस्टन्स बी ए नाही तर ए बी म्हणायचं प्लस डिस्टन्स काय असेल बच्चो लोग ए सी. असा फॉर्म्युला आपण याच्यासाठी बनवू शकतो. डिस्टन्स बी सी जे टोकाचे पॉइंट्स आहेत त्यातला डिस्टन्स काय राहील सगळ्यात जास्त. डिस्टन्स बी सी इक्वल टू डिस्टन्स बी ए म्हणा ए बी म्हणा चालेल प्लस डिस्टन्स ए सी म्हणजेच काय डिस्टन्स सी ए पण चालेल. बच्चो असाच फॉर्म्युला डिस्टन्सचा तिघांचं डिस्टन्स रिलेट करणारा फॉर्म्युला याच्या बाबतीत लिहायचं झालं तर कसा लिहिणार तर तो अर्थातच कसा राहील डिस्टन्स ए सी इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी. ए सी हे सगळ्यात मोठं डिस्टन्स राहील आणि ते किती राहील तर डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी. ए सी हे डिस्टन्स सगळ्यात मोठं राहील आणि ते किती असेल तर इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी. याच्या बाबतीत काय राहील चलो अर्थातच आता तुम्ही सांगू शकाल डिस्टन्स ए बी हे सगळ्यात मोठं डिस्टन्स राहील कारण ते टोकाचे पॉइंट्स आहेत. बिटवीननेस ए सी बी सी इज बिटवीन ए अँड बी तर बिटवीननेस वर्ण आपल्याला फॉर्म्युला लिहिता येईल चलो डिस्टन्स ए बी सगळ्यात मोठं डिस्टन्स आहे इक्वल टू डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स काय सी बी म्हणा किंवा काय म्हणता येईल त्याला बी सी पण म्हणता येईल. तर चलो बिटवीननेस मराठीमध्ये आपण त्याला दरम्यान वगैरे म्हणतो दरम्यानता. तर चलो इफ तीन डिस्टिंक्ट भिन्न and collinear. If three distinct and collinear points are given, then there are three possibilities about their positions. तर त्यांच्या पोझिशन विषयी बच्चो तीन पॉसिबिलिटीज तयार होतील. ABC कोलिनियर आहेत डिस्टिंक्ट आहेत तर मग आपण इझिली सांगू शकू कदाचित काय A इज बिटवीन B अँड C कदाचित काय B इज बिटवीन A अँड C आणि कदाचित काय बच्चो तर पॉइंट C इज बिटवीन A अँड B. अशा तीन वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज तयार होतील. आणि जर का मग आपल्याला एखादा बिटवीननेस माहिती आहे बिटवीननेस असा लिहिला जाईल आणि जर का असा बिटवीननेस माहिती तर त्याच्यावरून आपल्याला काय फॉर्म्युला बनवून घेता येईल तिघ डिस्टन्सेस मधलं रिलेशन दाखवणारा फॉर्म्युला आपल्याला बनवून घेता येईल. तर म्हणजे लोक या फॉर्म्युल्यावर आपल्याला सम पण असतात. म्हणजे लोक जर का आपल्याला कोणी सांगितलं की समजा PQR हे तीन पॉइंट्स आहेत PQR हे तीन पॉइंट्स आहेत आणि त्यांच्यामध्ये हे असं रिलेशन आहे डिस्टन्स PQ इक्वल टू डिस्टन्स QR प्लस डिस्टन्स PR. मतलब जर कोणी आपल्याला सांगितलं PQR are three points such that distance PQ इक्वल टू डिस्टन्स QR प्लस डिस्टन्स PR असं रिलेशन डिस्टन्स जर आपल्याला PQR या तीन पॉइंटच्या बाबतीत मिळालं असेल तर आपण इझिली गेस करू शकतो बच्चो हे डिस्टन्स मोठे आहे ना मग हे दोन्ही पॉइंट कुठे असतील तर टोकाला असतील. हे डिस्टन्स मोठं आहे याचा अर्थ काय झाला पॉइंट P आणि Q कुठे नाही टोकाला आहे आणि R पॉइंट कुठे असणार बच्चो या केसमध्ये तर मध्ये असणार आहे. म्हणजे या फॉर्म्युलाकडे पाहून या रिलेशन कडे पाहून आपण बच्चो सहज गेस करू शकतो
की जर हे डिस्टन्स पी क्यू या तिघ डिस्टन्स मध्ये हे रिलेशन आहे, त्यातलं डिस्टन्स पी क्यू कसं आहे, मोठा आहे, तर पी आणि क्यू हे पॉइंट्स कुठे असतील, टोकाला असतील बच्चो, आणि आर पॉइंट कुठे असेल, तर मध्ये असेल. तर बच्चो हे झालं बिटवीननेस विषयी. चला याच्यावर आधारित काही सम सॉल्व करूया. बच्चो एक क्वेश्चन घेऊया आपण. On a number line, points A, B and C are such that distance AB equal to 5, distance BC equal to 11, distance AC equal to 6. Which of the points is between the other two? Which of the points? इथे किती पॉइंट्स आहेत, A, B, C. मग त्यातला कोणता is between the other two? कोणता पॉइंट इतर दोन पॉइंटच्या मध्ये आहे, म्हणजे आपल्याला थोडक्यात काय बचलो, तर बिटवीननेस सांगायचा आहे. चला मग बिटवीननेस कसा सांगायचा बघा. सोल्युशन बचलो आपल्याकडे त्याने डिस्टन्सेस दिलेत. डिस्टन्स ए बी दिलाय, डिस्टन्स ए बी आहे 5, डिस्टन्स बी सी आहे 11, डिस्टन्स BC आहे 11, डिस्टन्स AC आहे 6, डिस्टन्स AC 6, डिस्टन्स AB आहे, डिस्टन्स BC आहे, डिस्टन्स AC आहे. ABC या तिघ पॉइंट्स मधलं वेगवेगळ्या पेअर्स मधले सगळे डिस्टन्स आपल्याकडे आहेत. मग काय करायचं बच्चो, यातलं ग्रेटर डिस्टन्स जे काही आहे ते एकटं घ्या. सगळ्यात मोठं डिस्टन्स कोणतं आहे, हे 5, 6 की 11 ते ठरवा. सगळ्यात मोठं डिस्टन्स सेपरेट ठेवा. डिस्टन्स BC हे सगळ्यात मोठं आहे, किती आहे बच्चो ते 11 युनिट्स आहे. त्याला म्हणूया आपण स्टेटमेंट नंबर 1. सगळ्यात मोठं डिस्टन्स काय ठेवा बच्चो, सेपरेट घ्या, एकटं ठेवा. आता उरलेले दोन डिस्टन्सेस जे त्यांची सम घ्या. डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC. उरलेल्या दोघं डिस्टन्सची काय घ्या, सम घ्या. डिस्टन्स AB आहे 5 प्लस डिस्टन्स AC आहे 6. 5 प्लस 6 किती झालं, 11. याला म्हणूया स्टेटमेंट नंबर 2. म्हणजे सगळ्यात मोठं डिस्टन्स होतं तिघांमध्ये 11, ते सेपरेट. उरलेले दोन डिस्टन्स आहेत त्यांची घेतली मी ऍडिशन. 5 प्लस 6 11. तुमच्या लक्षात आलं असेल दोघांच्याही RHS काय आहेत बच्चो, सेम. हे एकटं डिस्टन्स 11, तर या दोघांची सम किती आहे 11. मग आपण म्हणूया फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 आपलं रिलेशन लिहिता येईल. डिस्टन्स BC सगळ्यात मोठं डिस्टन्स इक्वल टू डिस्टन्स AB. डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC. बच्चो जर आपल्याकडे रिलेशन असं आहे डिस्टन्स BC इक्वल टू डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC, तर याचा अर्थ झाला डिस्टन्स BC हे सगळ्यात मोठा आहे. म्हणजे डिस्टन्स मोठं आहे त्यातले पॉइंट्स कुठे असतील, तर टोकाला असतील. हे डिस्टन्स मोठं, याचा अर्थ B आणि C कुठे, टोकाला. मग उरलेला पॉइंट कोण आहे, तर पॉइंट A उरलेला आहे. मग याचा अर्थ A पॉइंट कुठे आहे, या दोघांच्या मध्ये आहे. डिस्टन्स BC इक्वल टू डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC, तर याचा अर्थ हे एकटं डिस्टन्स या दोघांच्या सम इतका आहे, म्हणजे हे डिस्टन्स मोठं आहे. जर हे डिस्टन्स मोठं आहे तर B आणि C पॉइंट्स कुठे असतील, टोकाला असतील. जर हे टोकाला आहे तर मग A पॉइंट कुठे आहे बच्चो, तर मध्ये आहे. मग याच्यावर आपल्याला काय लिहिता येतं बच्चो, देयरफॉर पॉइंट A lies between points. पॉइंट A लाईज, आता A तर गेला, मग उरले कोण आहेत, B आणि C. लाईज बिटवीन पॉइंट्स B and C. आणि बच्चो जर तुम्हाला बिटवीननेस वापरून सांगायचं असेल तर मग A कुठे आहे, मध्ये आहे. A कुठे आहे, मध्ये. कोणाच्या, तर B आणि C च्या. असं पण आपण लिहू शकतो. तर बच्चे लोक आपण जो फॉर्म्युला शिकतो किंवा बिटवीननेस, तर बिटवीननेसचा यूज आपल्याला असा पण होईल
की जर आपल्याकडे 3 डिस्टन्स दिलेले असतील तर मग आपण सहज शोधून काढू शकतो की कोणता पॉइंट कोणत्या इतर 2 पॉइंटच्या मध्ये आहे. इथे 3 डिस्टन्सेस दिलेले होते आपल्याला आणि विचारलं होतं विच ऑफ द पॉइंट्स इज बिटवीन द अदर टू. विच ऑफ द पॉइंट्स इज बिटवीन द अदर टू. मग इथे आपण ग्रेटर डिस्टन्स सेपरेट घेतलं, उरलेल्या 2 डिस्टन्सची काय घेतली, सम घेतली. फ्रॉम 1 and 2 लक्षात आलं डिस्टन्स BC इक्वल टू डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC. मग जर हे मोठं डिस्टन्स आहे तर हे पॉइंट कुठे असतील, टोकाला असतील. मग उरलेला पॉइंट कोण आहे, ए कुठे असेल, मग पॉइंट ए लाईज बिटवीन पॉइंट्स B and C. आणि त्याला सिंबॉलिक आपण असं पण लिहू शकतो, पॉइंट ए इज बिटवीन, मग ए मध्ये B आणि C च्या. मग चलो जर का हे 2 डिस्टन्स सेम नसते, हे जर का सेम नसतं, हे डिस्टन्स आणि या दोघांची सम जर का सेम नसती तर मग आपण इथे काय लिहिलं असतं, नॉट इक्वल टू. इथे आपण लिहिलं असतं चलो नॉट इक्वल टू असा सिम्बॉल घेतला असता, नॉट इक्वल टू. आणि मग आपण सांगितलं असतं की दिस पॉइंट्स आर नॉट कोलिनियर. जर का हे रिलेशन नाही आलं तर आपण काय सांगणार, दिस पॉइंट्स आर नॉट कोलिनियर. चला चलो हे जसं सम पाहिलं तसं अजून सम पाहूया आपण. चलो क्वेश्चन है बोर्ड पर. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए ऑन अ नंबर लाइन is 5. Coordinate of point A is 5. मग चलो पॉइंट A चा coordinate of point A चा coordinate आहे 5. The coordinate of point A on a number line is 5. सांगितलं आपल्याला find the coordinates of points. Find the coordinates of points on the same number line which are 13 units away from A. चलो आपल्याला A चा कोऑर्डिनेट दिलाय आणि सांगितलंय find the coordinates of points. Find the coordinates of points on the same number line. ह्याच नंबर लाईन वरच्या पॉइंटचे कोऑर्डिनेट करा which are 13 units away from A. मग समजा चलो ही एखादी नंबर लाईन आहे, इथे कुठेतरी समजा A आहे, तर मग 13 युनिट्स इकडे पण एखादा पॉइंट असेल आणि 13 युनिट्स इकडे पण एखादा पॉइंट असेल. म्हणजेच किती पॉइंट्स असू शकतात, हे 2 पॉइंट असू शकतात. ए पॉइंट नंबर लाईन वर आहे, मग 13 युनिट्स राईटला पण एखादा पॉइंट असेल त्याचे कोऑर्डिनेट्स काढायचे. 13 युनिट्स लेफ्टला पण एखादा पॉइंट असेल त्याचे पण आपल्याला कोऑर्डिनेट्स काय करायचे, तर चलो काढायचे. म्हणजे तिथे आपल्याला किती 2 पॉइंटचे कोऑर्डिनेट काढायचे. मग चला चलो कसा काढायचा हा कोऑर्डिनेट, आपण सिंपल काम करूया, डायरेक्ट सोल्युशन लिहूया. सोल्युशन कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट काढूया. कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट which is 13 units away and to the right of A. Coordinate of the point which is 13 units away, and to the right side of A. चलो मी आता कोणत्या पॉइंटचा कोऑर्डिनेट फाइंड करतोय, कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट which is 13 units away. आपल्याला किती 13 units away from A चे कोऑर्डिनेट काढायचे. कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट which is 13 units away and to the right side of A. A च्या राईट साइडला. तर चलो मग हा कोऑर्डिनेट कसा काढायचा असतो, कोऑर्डिनेट ऑफ A प्लस 13. का बरं, तर राईट साइडला नंबर लाईन वर नंबर्स वाढत जातात. राईट साइडला काय होतात, नंबर्स वाढत जातात. म्हणून आपण राईट साइडचा कोऑर्डिनेट फाइंड करताना काय करणार, प्लस करणार. तर लेफ्ट साइडला नंबर्स काय होत जातात, लेस होत जातात, स्मॉल होत जातात. म्हणून मी त्यावेळेस काय करणार म्हणजे इथे मायनस करणार. ओके, मग तिथलं स्टेटमेंट घेतलं मी,
coordinate of the point which is 13 units away and to the right side of A. 13 units दूर आहे आणि A च्या कुठे राईट साइडला आहे is equal to what? Coordinate of A plus 13. Coordinate of A किती आहे चलो 5 आहे. 5 plus 13 मग किती झालं चलो 18. तर त्या पॉइंटचा कोऑर्डिनेट राईट साइडला जर तो असेल तर त्याचा कोऑर्डिनेट काय झाला चलो तर 18 झाला. हे झालं आपलं फर्स्ट ऑप्शन. मग चलो सेकंड ऑप्शन घेऊया. सेकंड यातला सेकंड ऑप्शन coordinate of the point coordinate of the point coordinate of the point which is 13 units away same dates which is 13 units away and to the left side of A and to the left side of point A. मग चलो आता आपण कोणत्या पॉइंटचा कोऑर्डिनेट लिहितोय की जो 13 युनिट्स अवे आहेच आहे पण कसा आहे लेफ्ट साइडला आहे A च्या टू द लेफ्ट साइड ऑफ A. तर मग याचा कोऑर्डिनेट कसा काढायचा चलो पुन्हा तेच कोऑर्डिनेट ऑफ A. पुन्हा काय कोऑर्डिनेट ऑफ A. कोऑर्डिनेट ऑफ A चा कोऑर्डिनेट आणि लेफ्टला हा असल्यामुळे लेफ्टला काय होतात नंबर्स स्मॉल होत जातात म्हणून इकडे काय करायचं लेफ्टला घेतला की काय करायचा -13. किती डिस्टन्स वर येतो 13. जसं तो राईट साइडला होता तेव्हा आपण त्याचा कोऑर्डिनेट कसा फाइंड केला कोऑर्डिनेट ऑफ A + 13. आता लेफ्टला गेल्यावर काय करायचं कोऑर्डिनेट ऑफ A -13. मग चलो कोऑर्डिनेट ऑफ A किती आहे आपल्याकडे A चा कोऑर्डिनेट किती आहे 5 माइनस किती घ्यायचा आहे 13. मग चला 1 प्लस 1 माइनस आहे तर सबट्रॅक्शन करावी लागेल 13 - 5 किती येतील 8 आणि मोठ्याचं साइन द्या 13 मोठा आहे त्याचं साइन. तर चलो कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट्स ऑन द सेम नंबर लाइन which are 13 units away from A. तर चलो जर का तो पॉइंट 13 युनिट्स अवे आहे आणि राईट साइडला आहे तर त्याचा कोऑर्डिनेट काय असेल 18 आणि तोच पॉइंट 13 युनिट्स अवे आहे पण तो कुठे असेल लेफ्ट साइडला असेल तर त्याचा कोऑर्डिनेट काय असेल चलो -8 असेल. तर चलो याच्या नंतर आहे आपला प्रॅक्टिस सेट 1.1. चला सॉल्व करूया प्रॅक्टिस सेट 1.1 ला. चलो फर्स्ट सम ऑफ प्रॅक्टिस सेट 1.1. Find the distances with the help of number line given below. आपल्याला एक नंबर लाइन दिलेली आहे आणि सांगितलंय फाइंड द डिस्टन्सेस. मग 1 2 3 4 5 6 7 8 वेगवेगळे डिस्टन्सेस आपल्याला फाइंड करायचे. तर चला वन बाय वन सगळे डिस्टन्सेस फाइंड करू. सोल्यूशन. मग चलो त्यातलं फर्स्ट डिस्टन्स BE. डिस्टन्स BE आपल्याला फाइंड करायचं आहे डिस्टन्स BE. मग चलो डिस्टन्स फाइंड करण्यासाठी सिंपल फॉर्म्युला आपण मागच्या लेक्चर मध्ये सांगितला होता. डिस्टन्स कोणताही डिस्टन्स फाइंड करायला सिंपल फॉर्म्युला आपण सांगितला होता की त्याचा ग्रेटर कोऑर्डिनेट माइनस स्मॉलर कोऑर्डिनेट. डिस्टन्स BE equal to what? Greater coordinate minus smaller coordinate. Simple formula. Greater coordinate minus smaller coordinate. चला चलो मग डिस्टन्स BE साठी फॉर्म्युला ठरला आपला ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग चला डिस्टन्स BE B आणि E चे कोऑर्डिनेट्स यूज करायचे B आणि E. मग चलो B चा कोऑर्डिनेट 2 आहे E चा कोऑर्डिनेट 5 आहे. सांगा ग्रेटर कोऑर्डिनेट कोण आहे? ग्रेटर कोऑर्डिनेट कोण आहे? तर 5 आहे. जो राइट साइडला असतो तो ग्रेटर असतो. ग्रेटर कोऑर्डिनेट कोण आहे? 5 मायनस
स्मॉलर कोऑर्डिनेट कोण आहे बच्चो 2. मग सांगा डिस्टन्स बी किती झालं तर 3 झालं. असे मधले गॅप्स मधून काढल्या 1 2 3 तरी लक्षात येऊन जातं की आपला आन्सर करेक्ट आहे की नाही असं. तर बच्चो डिस्टन्स बी साठी काय केलं आपण ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. पहिलं संपलं. चला आता दुसरं डिस्टन्स काढूया. बच्चो आता सेकंड क्वेश्चन फॉर्म्युला तोच. सेकंड मध्ये कोणतं डिस्टन्स फाइंड करायचं बच्चो जे ए. सेकंड मध्ये डिस्टन्स कोणतं फाइंड करायचंय तर जे ए. डिस्टन्स जे ए. जे ए. चला मग आता जे चा कोऑर्डिनेट आणि ए चा कोऑर्डिनेट विचारात घ्यावा लागेल. जे आणि ए चे कोऑर्डिनेट्स. जे चा आहे -2. जे चा आहे -2. ए चा आहे 1. पुन्हा फॉर्म्युला तोच ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आणि आधी आपलं एक्सप्लेन करून झालंय बच्चो जर का एक पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट असेल एक निगेटिव्ह कोऑर्डिनेट असेल तर पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट मोठा असतो आणि आणखी दुसरं सिंपल काय जो राईट साइडला असतो तो मोठा असतो. नंबर लाईनवर राईट साइडचे कोऑर्डिनेट्स मोठे आहेत. मग आता इथे ग्रेटर कोऑर्डिनेट कोण घ्यावा लागेल बच्चो 1 मायनस आणि स्मॉलर कोऑर्डिनेट कोण आहे तर पुन्हा मायनस आहे -2. ग्रेटर 1 मायनस -2. मग चला 1 मायनस मायनस काय झालं प्लस. 1 + 2 1 + 2 किती झालं 3. आन्सर चेक करायचं मधला गॅप मोजून घ्या 1 2 3. आन्सर चेक करायला मधला गॅप्स तुम्ही मोजू शकता. बच्चो हे झालं आपलं सेकंड. चला जाऊया आता थर्ड कडे. थर्ड कोणता डिस्टन्स आहे बच्चो डिस्टन्स पीसी. थर्ड मध्ये आहे डिस्टन्स पीसी. बच्चो डिस्टन्स पीसी. बच्चो आता आपण फाइंड करतोय डिस्टन्स पीसी. मग कोऑर्डिनेट्स कोणते घ्यावे लागतील पी आणि सी चे. पी आणि सी. पी चा कोऑर्डिनेट बघा पी इथं आहे. पी चा कोऑर्डिनेट किती आहे तर -4. सी चा कोऑर्डिनेट आहे 3. एक कोऑर्डिनेट मायनस आहे एक कोऑर्डिनेट प्लस आहे. मग कोणता कोऑर्डिनेट मोठा तर जो प्लस आहे तो मोठा. राईट साइडला आहे तो मोठा. ग्रेटर कोऑर्डिनेट कोण आहे 3 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट कोण आहे बच्चो -4. ग्रेटर मायनस आणि स्मॉलर -4. सिंप्लिफाय करा 3 मायनस मायनस प्लस 4. 3 + 4 किती येईल 7. आणि बच्चो डिस्टन्स केव्हाही काय असतं पॉझिटिव्ह असेल नॉन निगेटिव्ह असतं. म्हणजे काय डिस्टन्स 0 पण असू शकेल. जर का दोन्ही पॉइंट्स एकाच ठिकाणी असतील एकाच पोझिशनला असतील तर डिस्टन्स 0 पण असू शकेल पण डिस्टन्स निगेटिव्ह कधीही असणार नाही. चला बच्चो हे झालं आपलं डिस्टन्स पीसी. फोर्थ घेऊया. फोर्थ मध्ये बच्चो फोर्थ मध्ये डिस्टन्स कोणतं आहे तर जेएच. फोर्थ साठी डिस्टन्स आहे जेएच. चला माझ्या आधी तुम्ही सॉल्व करून टाका. पटकन फिगर पहा आणि डिस्टन्स जेएच किती आहे करा कॅल्क्युलेट. फोर्थ मध्ये आहे बच्चो डिस्टन्स जेएच. जेएच त्यासाठी कोणते कोऑर्डिनेट्स लागतील जे चे आणि एच चे. जे आणि एच. जे हा इथे आहे बच्चो. एच 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 लगेच शेजारी आहे. जे आणि एच. म्हणजे बच्चो नुसतं पाहून सुद्धा कळून चुकेल की अरे किती डिस्टन्स आहे 1 आहे. पण आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. डिस्टन्स जे एच ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर. आता दोघंच्या दोघं निगेटिव्ह आहेत. मग निगेटिव्ह मध्ये काय असतं जो स्मॉल असतो तो मोठा असतो. मग ग्रेटर कोऑर्डिनेट कोण आहे तर -1. राईटला आहेच तो राईट साइडचा मोठा. मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट कोण आहे बच्चो -2. ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ग्रेटर कोण उजवीकडचा राईट साइडचा -1 -2. बच्चो -1 मायनस मायनस काय झालं आता +2. एक मायनस आहे एक प्लस आहे. मग सिंप्लिफाय करताना काय सबट्रॅक्शन होते. एक मायनस एक प्लस सबट्रॅक्शन होते. 2 - 1 1. 2 - 1 1 आणि साइन कोणाचं असतं मोठ्याचं. मग बच्चो डिस्टन्स जेएच किती आलं तर 1 आलं. डिस्टन्स जेएच आलं 1. चला डिस्टन्स जेएच पण झालं. आता डिस्टन्स केओ काढूया आपण. फिफ्थ आहे डिस्टन्स केओ. फिफ्थ मध्ये डिस्टन्स केओ ला फाइंड करायचं आहे.
डिस्टेंस KO, डिस्टेंस KO, डिस्टेंस KO. तो चलो डिस्टेंस KO कोणाचे कोऑर्डिनेट्स लागतील K चे आणि O चे. K हा इथे बघा K, O हा इथे आहे, K आणि O. मग सांगा ग्रेटर कोऑर्डिनेट कोण आहे? उजवीकडचा. एक कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे, एक 0 आहे, तर आता मोठा कोण राहील? चलो 0. ग्रेटर कोऑर्डिनेट आहे 0 मायनस मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट आहे -3. हा आपला ग्रेटर कोऑर्डिनेट, हा स्मॉलर, ग्रेटर मायनस स्मॉलर, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग चलो 0 मायनस -3 होतील +3, 0 + 3 किती राहील? 3. डिस्टन्स KO किती येतं? तर 3 येतं. मग चला एकदम सिंपल क्वेश्चन आहे हा. चला पुढचं डिस्टन्स आपण फाइंड करू. पुढचं डिस्टन्स आहे बच्चे लोक डिस्टन्स OE, डिस्टन्स OE. डिस्टन्स OE साठी कोणते कोऑर्डिनेट विचारात घ्यावे लागतील आपल्याला? O चे आणि E चे. डिस्टन्स OE, डिस्टन्स OE. मग डिस्टन्स OE साठी O आणि E चे कोऑर्डिनेट घ्यावे लागतील विचारात चलो आपल्याला. डिस्टन्स OE, मग O चा कोऑर्डिनेट हा इथे आहे, E चा कोऑर्डिनेट हा इथे आहे. OE, O आणि E. सांगा चलो ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे? ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे? तर राईट साइडचा म्हणजे कोण आहे? 5 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट कोण आहे? चलो 0. 5 मायनस 0 किती? तर 5. डिस्टन्स OE झालं चलो 5. मग चलो हे जे दोन 7th आणि 8th आहे हे तुमच्या प्रॅक्टिस साठी मी ठेवतोय. हे दोन डिस्टन्स काय करायचे? तुम्ही स्वतः याची प्रॅक्टिस करायची. म्हणजे काय तुम्हाला पण ते आलं पाहिजे. ओके चलो हा होता आपला प्रॅक्टिस सेट 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन. अजूनही पुष्कळ समय याच्यामध्ये आहेत, ते आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. बच्चेलो जर का हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडलं तर या लेक्चरला लाईक करा. आपलं जे चॅनल आहे बचाव क्लासेस त्याला सबस्क्राईब करा. वरून तुमचे जे फ्रेंड्स आहेत, शेजारी पाजारी आहेत, रिलेटिव्ह आहेत, जे 9th मध्ये आहेत, तर चलो त्या मुलांना सुद्धा हेल्प व्हायला पाहिजे, मदत व्हायला पाहिजे, म्हणून आपला व्हिडिओ तुम्ही त्यांना शेअर पण करा. तर चलो व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. चलो भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.